minutes and as per the visuals and as per माइक थोड़ा नीचे, माइक थोड़ा सुने 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 हाँ बोलो आज हम सर बोलिए। हमारा जो एफआईआर का फॉर्मेलिटी होता है वो राइटिंग में कंप्लेंट देने के लिए आए थे। उसका जैसा हमने प्रेस नोट में बताया है, अरे एक जैसा कि हमने प्रेस नोट में बताया था, जब भी पुलिस अधिकारी आरोपी होता है तब राइटिंग में कंप्लेंट देना होता है कमिश्नर ऑफिस को। सुधीर होरा वर्सेस कमिश्नर ऑफ पुलिस तो आपको दिया है केस लॉ, उसमें गाइडलाइंस है और ये कंप्लेंट ही एफआईआर होता है। तो हमने वो कंप्लेंट दे दिया है। उन्होंने ऊपर से डिस्कस किया, लक्ष्मी गौतम साहब थे जॉइंट सीपी क्राइम, उन्होंने कमिश्नर साहब से डिस्कस करके कहा कि ओके ले लीजिए, हमको रिसीव दे दिया है। अब एक्शन हमारे तरफ से कंप्लीट हो गया है। अब जिम्मेदारी है पुलिस डिपार्टमेंट की कब वो आरोपी को अरेस्ट करते हैं। माना जाए कि एफआईआर रजिस्टर हो चुका है। ये सुधीर होरा के केस लॉ के हिसाब से यही एफआईआर। आरोपी आदित्य ठाकरे, डीनू मौर्य, सूरज पंचोली, उनके बॉडीगार्ड परमवीर सिंह, सचिन वाजे, रिया चक्रवर्ती, ये सब लोग इसमें आरोपी हैं। हमारे आरोपी क्यों बनाया? परमवीर सिंह को आरोपी क्यों बनाया? हाँ, परमवीर सिंह ये कॉन्स्पिरेसी में कवर अप के मेन मास्टरमाइंड में से एक थे। उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो कवर अप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है, वहाँ पर आपके पास सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस, वहाँ पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे। और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं। और बाकी सब चीज़ें इसमें डिटेल में दी गई है। इसमें एडिशन में एक चीज़ दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है। फर्स्ट थिंग, इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। आदित्य ठाकरे, डीनू मौर्य, इनके फ़ोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे, जिनका DAPP नाम का कंपनी है, जिसको ड्रग्स के सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज़ बनाया कंपनी को, वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं, चाहे डीनू मौर्य हो, चाहे सूरज पांचोली हो, चाहे आदित्य ठाकरे हो, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूँ, थोड़ी देर में मैं कुछ फ़ोटो आपको भेजूँगा, वो आप देख लीजिए। ये एक बहुत बड़ा विषय है। अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और अधिकारी हो, उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका, उसमें क्या डील हुआ था, कितने करोड़ों का डील हुआ था, ये जवाब यहाँ पर क्या बात हुई? यहाँ पर क्या बात हुई? आपके जॉइंट सीपी से यहाँ पर क्या बात हुई? आपके जॉइंट सीपी से यहाँ पर यहाँ पर आपकी जॉइंट सीपी यहाँ पर आपकी जॉइंट सीपी से क्या बात हुई? किस तरीके का आसपास आपको यहाँ जॉइंट सीपी से मिला है? जॉइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है, आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं। कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही एफआईआर है, यही गाइडलाइंस, उन्होंने कहा ठीक है, सीपी साहब ने ओके कह दिया है, उन्होंने रिसीव कर लिया। हमारे हिसाब से एफआईआर हो चुका है और लगा तो बाकी तो चीज़ें अभी कोर्ट में भी पिटीशन है, इनको कोर्ट में जवाब देना है। अभी इनका जिम्मेदारी है कि इसके आगे का प्रोसिजर ये लोग क्या करते हैं। दिशा शालेय प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात, त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशाची हत्या झाली होती? एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का? तुम्हाला
पुरावा काय असतो एक हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. या मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय, हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात. हां, आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी. मागे नॅरेटिव्ह झालं की 5 वर्षानं कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला, त्या लोकांना पण उत्तर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे. 11 डिसेंबर 2023ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं SITने. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा. 2 वर्ष आधीच बोललेले आहे. हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक. दुसरं, पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे आय विटनेस पण आहेत, आम्ही सांगितलं, पण ते आय विटनेस 2 मिनटाकरता बाजूला ठेवा. 106 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार आम्हाला इथे फक्त 2च गोष्टी सिद्ध करायची आहे. एक, दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते, एक. आणि दुसरं, दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे. दोन्ही गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं किती डेथ झाली, ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं. तर आदित्य whether or ठाकरे not they were present at the location at that time or no. की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही, ते दोन्ही डिफेन्स Hence Aditya must clarify his position from that evening. त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते. तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. Supreme Court has given an order that the accused भरपूर आय विटनेस must आहेत, provide नावं eyewitnesses. याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भात इथले 10 विटनेस आयदर गायब झाले, कोणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ऍक्सिडेंट दाखवला, Whether there was an कोणाची हत्या केली, accident काय यांनी जे केलं आहे or a म्हणून suicide, आम्ही नाव सांगत नाही. either of the cases we are not आणि naming याच्यात any आणखीन names. एक नवीन मुद्दा आला आहे. दिशा सालियान हिचा एक मित्र होता. In the case of म्हणजे Disha आता Salian, there was a स्टीव friend. पिंटो. तुम्ही प्रसार माध्यमात बघितलं असेल तर स्टीव पिंटो, Stu Pinto, त्यांनी the friend त्यांच्या of ट्विटर Disha, पोस्टवर काही पोस्ट लिहिल्या he होत्या. had posted something on त्या Twitter. पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या. In that post, there was some 7 critical जून information on 7 June 2020. एकता कपूरच्या घरी At the house of party झाली. Ekta Kapoor, there was a party. त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग, In that party, सुशांत, Paramveer Singh, Disha, Sushant, आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बँक लिहिलं जे काही Maybe आहे, Aditya, a त्यांनी lot of काही people त्यांच्या were named पोस्टमध्ये in that सांगितलं post, कसं तिथे in that हाताने Twitter काही त्यांनी post. hint दिल्या. तर याच्यावर तो स्टीव पिंटो त्या दिवसापासून गायब आहे. तर There या must be संदर्भात clarification on that त्याची post of चौकशी करावी. Pinto. हे पोस्ट कोणी लिहिल्या, स्टीव पिंटो कुठे आहे, याच्यात Where is this सत्यता Steve काय आहे? Pinto? Who हे wrote सगळं this detail तुम्ही post? All of this बघता. needs हे to be बघा, investigated now आता correctly. शुद्ध मराठीत FIR आहे, The FIR is in Marathi. सविस्तर आहे, मुद्द्यासहित प्यारा केस, त्याचा पुरावा, आरोपीला फाशी कशी होते, आम्हाला तक्रार द्यायला विलंब का झाला, आणि There is evidence why there should be a सगळ्यात एक punishment. मोठी All of गोष्ट the facts have been mentioned in the report clearly. एक सांगून ठेवतो आम्ही, आमची तक्रार खोटी निघाली, आम्हाला याच्यात लिहून दिलं आहे कठोरात कठोर कारवाई करा, आम्हाला फाशीची शिक्षा द्या. पण FIR दाखल करून इन्व्हेस्टिगेट तर करा, त्याच्यापासून का पळताय तुम्ही, याच्यात काय राजकारण चालू आहे. आणि हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे, त्यांची पावनभूमी आहे. या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला 5 वर्ष फिरावं लागते, हे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता, आमचं म्हणणं खरं आहे, या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं, त्या पवित्र नावाला बदनाम करू नये, हीच आमची मागणी आहे. समीर वानखेडे को आरोपी एक मिनिट, समीर वानखेड़े के पास जो उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. समीर वानखेड़े के पास जो एविडेंसेस थे वो अभी तक उन्होंने क्यों उजागर नहीं किया, क्यों आदित्य ठाकरे के खिलाफ कार्रवाई नहीं की? आप कह रहे हैं कि उनके पास ड्रग्स का बिजनेस का ट्रेल है, तो फिर वो क्यों कार्रवाई नहीं की? समीर वानखेड़े साहब की तभी जब वो पकड़ने वाले थे तब उनकी ट्रांसफ़र कर दी थी, ये बात उन्होंने नहीं बताई, उनके कलीग ने बताई, तो हमने उसके बेस पे समीर वानखेड़े साहब को रिस्पोंडेंट बनाया. अब समीर वानखेड़े साहब का वकील, उनके वकील ने कहा वो कोर्ट में एफिडेविट दे रहे हैं, उनका सब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. पण समीर वानखेडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या केसेस केल्या त्या मोठमोठ्या होत्या, त्या मॅनेज करता आल्या नाहीत कोणाला. मग या प्रकरणामध्ये त्यांना कोणी मॅनेज केलं आणि एवढा का दबाव होता? नाही, त्यांना मॅनेज नाही केलं, त्यांची बदलीच करून टाकली आणि कॅटने ती बदली अवैध ठरवली, बेकायदेशीर ठरवली.
पण रियाचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर नवाब मलिक यांच्या जावयाचं प्रकरण संपल्यानंतर त्यांची बदली झाली. हे मधला जो पॅच होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा, त्यावेळेला त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही, CIR मध्ये हे सगळं आलं होतं. नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं. हेच तर ते आता ॲफिडेव्हिट देतील ना डिटेल. At that त्यांना time during the रोखण्यात आलं होतं. investigation, he has himself said that. ते सांगतील कोण कोण होते. तर एक आणि ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते. They were about to file a second charge sheet. क्रुशियल सिक्रेट आहे. तर ती सेकंड चार्जशीट कोणाच्या अगेन्स्ट जाणार It's a होती? social secret that there were certain names given in the second charge sheet. Those names should come out. ते वैयक्तिक लढाई लढत होते, तेव्हा त्यांनी स्वतःचं प्रतिज्ञापत्र देताना अशी कुठली बाब त्या प्रतिज्ञापत्रामध्ये का नाही मांडली? ते त्यांनाच विचारा तुम्ही. यस, इट इज FIR as per. उद्धव ठाकरे का रोल बता दो. Now Nilesh Oja speaking on the role of former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in the Disha Salian case. These are visuals live coming from the Mumbai Commissioner of Police's office, where Disha Salian's father and their lawyer Nilesh ये Oja मैटर have में gone to file an आदित्य FIR ठाकरे in ने the जो Disha गुनाह Salian case. किए, उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने CM की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया. Big उनके allegation गैंग coming के from ही ये Disha's सचिन lawyer वाजे saying that Uddhav थे. Thackeray was अभी the मैं sitting आपको chief 2 मिनट में minister और of एक बात क्लियर Maharashtra has करता हूँ misused his office कि to cover up the case जब for his son Aditya Thackeray. सचिन वाजे को ख्वाजा allegation. यूनुस के मर्डर केस में, कस्टडी मर्डर में हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में. वो 16 साल सस्पेंड रहे. उद्धव ठाकरे CM बनते हैं, तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट CIU, और उन्होंने इनको ICU में पहुंचा दिया. तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए. ये सब काम में पार्ट, और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए. सचिन वाजे क्या ओसामा लादेन है क्या? हाँ, तो ये इस तरह से परमवीर तो आई है, परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ्स है, उनके खिलाफ भी है. तो जो ये सब चीज़ें हैं, तो इसके बेस पे वो सब आरोपी बने. और मेरे ख्याल से अभी वहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है. उधर हो गया भाई, हो गया पूरा है सर. सतीश जी कोई सतीश जी आप कुछ बताना नहीं मुझे उन्होंने आप पे दबाव डाला गया था, आप पे आदित्य ठाकरे ने दबाव डाला था आपकी तरफ से. मागच्या 5 वर्षात की तुम्ही समोर माध्यमांशी बोलले. चलिए आप बोल ना बस. किरण भाई निकालिए. All right, so we just got you the latest of how Disha Salian's father is now proceeding with that case. He is at the commissioner's office and of course the lawyer who was speaking. या प्रकरणामध्ये जे आरोप आता होत आहेत ते सगळे आरोप आधीपासून होते. तुम्ही हे आरोप